नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहोत अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर की ज्यामध्ये एक रील स्टार आहे. त्याच्या संबंधित हा विषय आहे. तर तो रील स्टार पॉप्युलर आहे सोशल मीडियावर. त्याचे जवळजवळ 20 लाख सबस्क्रायबर्स, म्हणजे 10 लाख यूट्यूबवर आणि 10 लाख इंस्टाग्रामवर असे त्याचे एकूण टोटल फॉलोईंग आहे त्याची सोशल मीडियावर. आणि मोठा एक वर्ग आहे जो त्याचं जे रील्स असतात तर रील्स ते बघत असतात, व्हिडिओज असतात ते व्हिडिओज बघतात आणि काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाही. सो दॅट इज पार्ट ऑफ इट. पण त्यांनी आता नुकतीच काही दिवसांपूर्वी मला तर काल का परवाच त्यांनी एक रील टाकली. त्या रील स्टारचं नाव अथर्व सुदाम आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. तर त्यांनी एक रील टाकली ज्यामध्ये तो एका गणपतीच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती जी आहे ती घेण्यासाठी जातो आणि तो गणेश मूर्ती चा जो मालक आहे तो मुस्लिम असतो. आणि जेव्हा तो त्याला सांगतो की मी मुसलमान आहे तर तुम्ही माझ्याकडनं घ्याल का. तर तो म्हटलं तू तू चांगल्या भावनेने ही मूर्ती बनवलेली आहेस आणि एक तो आर्टिस्ट आहे तर त्याच्यामध्ये धर्माचा काही प्रश्न येत नाही. आणि असं म्हणजे एक चांगला संदेश, धार्मिक सलोख्याचा चांगला संदेश देणारा अशी ही रील होती. तर त्या रीलमध्ये मी स्वतःही ती रील बघितली आणि त्या रीलमध्ये कुठली काही चुकीची अशी गोष्ट दिसली नाही का एका धर्माविरुद्ध आपण काहीतरी चुकीचं बोलतो आहे का, एखाद्या धर्माच्या भावना दुखवण्याचं काय काम आहे. तर तसं काही नाही आहे. कारण का शेवटी काय असतं, ती मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. ती मूर्ती बनवणं एक कला आहे. मग तो कलाकार हिंदू असो का मुस्लिम असो किंवा अजून कुठल्याही धर्माचा असो, त्याच्याने काय फरक पडतो आहे. कारण का शेवटी एक कला महत्त्वाची असते आणि त्याची जर कलाकारी तो बरोबर करून तर ती मूर्ती छान बनवत असेल तर ती निश्चितच आपण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे ते. आणि तोच एक संदेश होता. पण आज आपल्याकडे आपण बघतो आहे की काही धर्माचे जे ठेकेदार आहेत, म्हणजे ते स्वतःला धर्माचे ठेकेदार समजून घेतात आणि त्यांनी जी ठेकेदारी चालू केलेली आहे त्यांनी या गोष्टीचा विरोध केलेला आहे. आणि त्याच्यावर ते अथर्व सुदामे आहे त्याच्यावर प्रेशर आणण्यात आलं आणि त्याला ती रील त्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहे त्याच्यावर अटॅक करण्यात आला आणि त्याला दमबाजी अशी जी झाली. त्यानंतर तो अथर्व घाबरला, त्यांनी माफी मागितली, ती रील डिलीट करून टाकली. आणि असा जो आहे हा सगळा प्रकार घडला. आणि आपण जर ती रील बघाल, ती अजूनही सोशल मीडियावरती रील उपलब्ध आहे. भले त्यांनी डिलीट जरी केली असेल तरी एकदा सोशल मीडियावरती रील जेव्हा अपलोड होते तेव्हा बरेच जण ती डाउनलोडही करतात. तर ती डाउनलोड केलेली रील जो बरेच सगळीकडे व्हॉट्सॲप असो किंवा यूट्यूब असो, फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो, सगळीकडे ते आता व्हायरल होत आहे आणि लोकांनी बघितलं. आणि मोठा एक आपला जो वर्ग आहे तोही ती रील बघितल्यानंतर त्यालाही मान्य होते की या रीलमध्ये आक्षेपार्ह असं काही नाही आहे. आणि आक्षेपार्ह असं काही नसतानासुद्धा आता समजा अथर्वनी आता ही जी रील टाकली त्यांनी त्या रीलवर ठाम असायला पाहिजे होतं, असं बऱ्याच जणांचं मत आहे. की जेव्हा आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो ती आपल्याला पटते तेव्हा त्या गोष्टीच्या मागे आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे. आणि असं जे काही समाजामध्ये जे असे काही घटक आहेत ज्यांना सवय की कुठल्याही गोष्टीचा विरोध करायचा आणि एक झुंडशाही जी असते त्या झुंडशाहीनी प्रेशर आणायचं आणि ती गोष्ट दाबून टाकायची, असा प्रकार होतच असतो. पण अशा प्रकारांना बळी आपण पडायला नाही पाहिजे. आणि अथर्व जो आहे तो या गोष्टींना बळी पडला. कदाचित त्याच्या घरच्यांनी पण त्याच्यावर प्रेशर टाकलं असेल किंवा वॉट एव्हर इट इज, पण तो घाबरला आणि त्यांनी ही जी रील आहे जी डिलीट केली. तर अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आता मोठ्या प्रमाणात आपण बघतो आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माला जे आहे ते लढवण्याचा जो प्रकार आहे आणि द्वेष पसरवण्याचा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि ह्याला कुठून तरी जे सत्तेत असणारे जे लोक आहेत त्यांच्याकडनं काही बॅकिंग मिळतं किंवा पोलीस फोर्स जे आहेत ते कारवाई करत नसल्यामुळे अशी जी लोकं असतात ते लोक मोठ्या प्रमाणात उन्माद करतात धर्माच्या नावाखाली. मग ते हिंदुत्ववादी असो की मुस्लिम असो, जे स्वतःला आपल्या धर्माचे ठेकेदार समजतात आणि लोकांना
जणू काय लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात की जे काय धर्माचे गोष्टी निर्णय आहेत ते आम्हीच घेतो, आम्हाला सगळं काही समजतं. तर अशी जी लोकं आहेत, अशा लोकांमुळे आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे एक द्वेष असा पसरलेला आहे. आणि आपण बघत असाल की हे जे आता साधारणतः आता हा अथर्व आता हा रील स्टार आहे, इन्फ्लुएन्सर आपण असं म्हणूया त्याला. पण असे बरेचसे जे आहेत आता कमेडियन्स आहेत, जे स्टँडअप कमेडियन्स आहेत, स्टँडअप आर्टिस्ट असतात, तर आपण पॉलिटिकल सटायर बिटायर अशा ज्या गोष्टी आहेत ते लोक परफॉर्म करत असतात. आणि याचं जे एक व्यक्ती स्वातंत्र्य आणि एक आर्टिस्टला व्यक्ती स्वातंत्र्य हे असायला पाहिजे. आणि कलेवर कुठल्याही प्रकारचा जो आहे कुठल्याही प्रकारचं असं बंधन असायला नाही पाहिजे की जोपर्यंत ते एका समाजामध्ये तेढ निर्माण करत नाही तोपर्यंत तो जी कला आहे ती कला चांगली असते. आणि आता ही जी रील आहे, ही रील कुठल्याही दोन्ही समाजामध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण करेल असं काहीच या रीलमध्ये नव्हतं. पण तरी पण आपल्याला माहिती आहे की काही लोक असतात ज्यांना काही कामधंदे नसतात, ते स्वतःला असं म्हणजे ज्यांच्या पाठीमागे एक आहे काही ठराविक एका जातीची लोकं, म्हणजे एक स्वतःला असं समजा एखादा माणूस त्या याचा समाजाचा एक नेता समजून जातं, पण त्याच्याबरोबर 10-15 लोकं पण नसतात, पण मी त्या समाजाचा एक मोठा नेता आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि किंवा तर ते धर्माच्या बाजूने बोलायच्या गोष्टी करतात. तर अशी फालतू जी लोकं असतात ती दोन्ही साईडला असतात, तो हिंदू असो का मुस्लिम असो किंवा अजून कुठल्या धर्माचा असो. तर अशा ह्याच्यामध्ये पण लोकं असतात बरेचसे. तर हे आपल्याच धर्मातल्या लोकांनी अशा लोकांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे. आणि आपण बघत असाल की आज मोठ्या प्रमाणात जे आहे की काही जेव्हा सटायर हे लोक स्टँडअप कॉमेडियन्स आणि याचा जो पॉलिटिकल सटायर याचा वापर करतात तर त्यांच्यावर प्रेशर येतं. कुणाल कामराचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे की कशा प्रकारे त्याचा जो स्टुडिओ आहे ते स्टुडिओ जाऊन तोडण्यात आलं. आज त्याला जाऊन ते तमिळनाडूमध्ये बसायला लागतं, कारण काही ते महाराष्ट्रामध्ये आलं तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर अशा गोष्टी या आपल्या देशामध्ये चाललेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आज आपला जो देश आहे हा एक युनिटी अँड डायव्हर्सिटी आपल्या देशाला म्हण आहे की आज विविधतांनी हा देश आहे आणि त्याच्यामध्येच हा देश खरा उभा राहिलेला आहे. आणि विविधतामध्ये एकता ह्या आपल्या देशाचं एक स्ट्रेंथ आहे. तर ही स्ट्रेंथ आपल्याला कधी विसरता कामा नये. आणि आज ही स्ट्रेंथ जी आहे हे तोडण्याचं काम जे आहे हे मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण बघत असाल की आज आपण महाराष्ट्रीयन जी आपली लग्न आहेत त्या महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये बिस्मिल्ला खानची शहनाई ही सगळ्यात मोठी पॉप्युलर आहे. त्या लग्नामध्ये बिस्मिल्ला खानची शहनाई आहे ही रेकॉर्डला नेहमी आपल्याला ऐकायला आता हल्ली आजकाल ते DJ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते ऐकायला मिळत नाही. पण पहिले नेहमीच आपल्याला की त्या लग्न हॉलमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई ऐकायला मिळायची. तर बिस्मिल्ला खान हे मुस्लिम होते, पण त्यांची जी कला होती आणि ती शहनाई वाजवणं जे होतं ती कला लोकांना त्यांची जी कला आवडत होती ऐकायला, म्हणजे कलाचा जो आदर आपण करायचो. कधी असं म्हटलं नाही का बाबा हिंदूंच्या किंवा महाराष्ट्रीयन माणसाच्या लग्नामध्ये जेव्हा बिस्मिल्ला खानची शहनाई वाजवण्यात येते म्हणजे आता हे लग्न आता करू नका किंवा लग्न या हिंदूंच्या लग्नामध्ये बिस्मिल्ला खानची शहनाई वाजवणं चुकीचं आहे अशा प्रकारचा कधी तेव्हा त्या काळात असा विरोध झाला नाही. पण आता ज्या सगळ्या गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत हे अत्यंत चुकीचं असं आहे. आणि माझ्या मराठी कलाकार आपले जे आहेत यांनी याच्या बाबतीत खुलून बोलायला पाहिजे. नाही तर आज अथर्व सुदामे झाला तो एक समजा यंगस्टर आहे, तो रील बनवतो आणि त्याच्यातनं पैसे कमवणं ह्या सगळा त्याचा एक प्रकारचा बिझनेस असेल. पण आपले जे मराठी कलाकार आहेत त्यांनी पुढे येऊन उभं राहायला पाहिजे. आणि अशा गोष्टींच्या बाबतीत असं जेव्हा विरोध होतो आणि एखाद्याला दाबण्याचा प्रयत्न होतो ह्या बाबतीत मराठी कलाकारांनी बोलायला पाहिजे. कारण का आज याला दाबण्याचा प्रयत्न झाला उद्या तुमच्यावरही ती वेळ येऊ शकते. तर आत्ता जर तुम्ही आवाज नाही उठवला तर पुढे तुम्हालाही ही गोष्टी जे आहेत याला फेस करावं लागू शकतं.